शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या गांडूळ याची शेती कशा पद्धतीने केली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. हा एक सिंपल पद्धतीने तयार केलेला एक बेड आहे. याच्यामध्ये टाकलेलं आहे कुजलेलं शेणखत, अर्धवट कुजलेलं शेणखत आपण टाकलेलं आहे. तुम्ही जर हा बघितला तर हे गांडुळांनी खाऊन एकदम पूर्णपणे कुजवलेलं असं शेणखत आहे. त्याला त्यांनी पूर्णपणे कंपोस्ट स्वरूपात तयार केलेलं आहे. याच्यामध्ये त्यांना खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये घटक असतात आणि तयार झाल्यानंतर हे या पद्धतीने दिसतं. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि हे तयार होताना एकदम लेयर बाय लेयर तयार होतं. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये एक मका पण उगलेली आहे. ची पांढरी मुळी बघा तुम्ही. म्हणजे याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये झाडांना अतिशय चांगले घटक मिळतात. NPK आपण जे म्हणतो ते खूप चांगल्या पद्धतीने यामार्फत मिळतात आणि हे तयार झाल्यानंतर या पद्धतीने होतं. हे बघा, सगळीकडे जर आपण बघितलं तर गांडूळ आहे त्याच्यामध्ये. हे बघा, हा असा पूर्ण बेड. याचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमची शेती ही खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता. याच्यातून मिळणारं उत्पादन जे आहे हे सशक्त असतं आणि तुमची मोठ्या प्रमाणामध्ये खर्च कमी होतो. घरच्या घरी तयार केलेला आहे, कुठल्याही पद्धतीचा खर्च नाही. लेअर बाय लेअर तयार होतं आणि फक्त गांडूळं जे आहेत त्याच्यामध्ये सोडावे लागतात. हे बघा, गेला आतमध्ये. हा त्याला टेम्परेचर जे लागतं ते 20 ते 30 डिग्री सेल्सिअस लागतं. आणि सकाळी थोडंसं आपण जर पाणी याच्यावरती टाकलं तर हा पूर्णपणे बेड दिवसभर ओला असतो. हे बघा, इथे पिल्लू आहे, गांडुळांची पिल्लं तयार झालेली ते बघा. हे बघा, बघू शकता तुम्ही. खूप चांगला असा, योग्य असा कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो.